अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर येत्या 14 तारखेला श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आलेली आहे। तर या दिवशी आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला एक अध्याय आहे तर तो वाचायचा। तर तो अध्याय कोणता आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करा। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून घरातील दत्तांच्या मूर्तीवर अभिषेक करावा व औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात। औदुंबर झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्यास आपल्या पूर्व जन्मांचे पापे नष्ट होतात। तर भगवान दत्तात्रयांची जयंतीला दत्त जयंती असे म्हणतात। हा हिंदू धर्मातील एक धार्मिक सण आहे। हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो। भगवान दत्तात्रयांच्या अवताराचा हा पवित्र दिवस आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप म्हणून हिंदू धर्मात दत्तात्रयांची पूजा केली जाते। श्री गुरुदेव दत्तांची सेवा ही मनोभावे केली असता दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात। दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही सेवा देखील करत असतो। त्यांची विधिवत आपण पूजा करत असतो। त्यांना आवडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत जसे की पिवळी फुले, पिवळी मिठाई, पिवळे वस्त्र हे त्यांना आपण अर्पण करत असतो। तसेच उंबराच्या झाडाची देखील आपण प्रदक्षिणा करत असतो, कारण उंबराच्या झाडामध्ये देखील श्री गुरु दत्तांचा अस्तित्व आहे। उंबराच्या झाडाला जर आपण 108 वेळा प्रदक्षिणा मारल्या तर सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते। हा दिवस खूप पवित्र दिवस आहे। दत्त जयंतीला थोडेच दिवस राहिलेले आहेत। तर अवघ्या थोड्या दिवसात दत्त जयंती येऊन ठेपलेली आहे। दत्त जयंतीला आपण संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करत असतो, पण हल्लीच्या काळात एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण होणे शक्य नाही। त्यामुळे आपण दत्त जयंतीला गुरुचरित्रामधील हा अध्याय आहे तर तो आपण वाचायचा आहे, पठण करायचा आहे। तसेच या दिवशी श्रीपाद, श्री वल्लभ या ग्रंथाचे देखील अनेक जण पारायण करत असतात। या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या घरातील असणारी नकारात्मकता ऊर्जा ही नष्ट होते। अवश्य दत्त प्रभू यांचे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अवश्य करून पहा, तुम्हाला याचा चमत्कार नक्कीच पाहायला मिळेल। तसेच आजकाल प्रत्येकाला इतका वेळ नसतो की पारायण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण बरेच जण ऑफिसला जात असतात, प्रत्येकाचा व्यवसाय असतो, प्रत्येकाला काही ना काही अडचणी समस्या येत असतात, त्यामुळे प्रत्येकाला पारायण करणं शक्य नाही। परंतु श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आहे 14 तारखेला शनिवारी। तर या दिवशी तुम्ही एवढं जरी एक अध्यायाचं पठण केलं तरी देखील तुम्हाला पूर्ण अध्यायाचं पठण करण्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे। तर या दिवशी तुम्ही फक्त श्री गुरुचरित्र ग्रंथामधील फक्त तुम्हाला 18वा अध्याय हा पठण करायचा आहे। किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुमचं कोणाशी संबंध तुटलेले असतील, म्हणजे नातेवाईकामध्ये जर तुमचे वादविवाद झालेले असतील किंवा अजून काही गोष्टी तुमच्या संदर्भात असतील तर तुम्ही या दिवशी गुरुचरित्र ग्रंथामध्ये 35वा अध्याय देखील वाचायचा आहे। कारण प्रत्येक अध्याय आहे तर त्याचे वेगवेगळे महत्त्व आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही गुरुचरित्र ग्रंथामध्ये 18वा अध्याय वाचू शकता किंवा 35वा अध्याय आहे तर तो अध्याय वाचायचा आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे वर्षातून एक वेळा तरी केले पाहिजे। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने पापांचा नाश होतो, म्हणून गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय हा तरी नक्की वाचू शकता। आपल्या हिंदू धर्मात गुरुचरित्र या ग्रंथाला खूपच महत्त्व आहे, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ वाचल्याने सर्व प्रकारच्या पीडा, नकारात्मकता ऊर्जा यांचा नाश होतो। दत्त प्रभू आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात। अवघे थोडे दिवसावर दत्त जयंती येऊन ठेपलेली आहे। दत्त जयंतीला आपण संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करतो, पण हल्लीच्या काळात एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनात संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण होणे शक्य नाही। यामुळे आपण
श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या दिवशी आपण गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय हा अवश्य वाचायचा आहे। तसेच पूर्ण दिवसभर आपल्याला अवधूत चिंता न श्री गुरुदेव दत्त हा मंत्र स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आहे, तर हा मंत्र देखील आपण दिवसभर बोलायचा आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र देखील आपण दिवसभर म्हणायचा आहे, कारण हा मंत्र मनाला शांती देतो, जीवनात स्थिरता आणि आध्यात्मिक ऊर्जा आणतो। गुरुचरित्र पारायण याचे इतकंच महत्त्व या मंत्रामध्ये आहे। गुरुचरित्र ग्रंथ हा दत्त संप्रदायाचा आधार आहे। हे शास्त्र भगवान दत्तात्रयांच्या चमत्कारिक जीवनावर आणि शिकवणीवर आधारित आहे। श्री गुरुदेव दत्त जयंती आणि पारायण काळात पर्यावरण रक्षणावर भर दिला जातो। समूह ध्यानाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असते। सामूहिक भजन कीर्तन मनाला शांती देतात। स्वामी समर्थ आणि दत्त महाराज श्रीपाद श्री वल्लभ याचे ध्यान दररोज 5 मिनिटे तरी करायचे आहे। ध्यानात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। गुरुचरित्र पारायण करत असताना खूप चांगल्या प्रकारचे अनुभव येत असतात। एका भक्ताने सांगितले त्याच्या अनेक समस्यांचे निराकरण सोपे झाले। शक्ती आणि भक्ती संतुलन आध्यात्मिक जीवन शक्ती आणि भक्ती याचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे। दिवशी गुरूंच्या चरणाचे ध्यान करावे। कठीण काळातही विश्वास गमवायचा नाही। या दिवशी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचा जप करायचा आहे। भजन कीर्तनामध्ये सहभागी व्हायचा आहे। गरीब आणि गरजूंना अन्नदान करायचं आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करतो। दत्त जयंती आणि गुरुचरित्र पारायण याद्वारे आपण आपले आध्यात्मिक जीवन अधिक दृढ करू शकतो। आध्यात्मिक नियम आणि शिस्त पाळा। श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे जीवन सुखमय व शांतिमय हो।